सॉरी सॉरी, तू जा लवकर. तुला जायला उशीर पण होत असेल ना. शिवाय माझ्यामुळे तुला आता पुन्हा एकदा फ्रेश व्हावं लागेल. तुझा ड्रेस खराब झाला. खरंच सॉरी. अनय दिलगिरी व्यक्त करत बोलतो. आता पुढे. जाते मी. माझा सगळा ड्रेस खराब झाला तुझ्यामुळे. हा माझा आवडता ड्रेस होता. अचानक ती बोलायचं थांबते. काय झालं? तिला बोलताना थांबलेलं पाहून तो विचारतो. काही नाही, मी जाते, मला उशीर होतोय. मयुरी तिथून लगेच बाहेर निघून जाते. अनय एकदा मान झटकत सगळ्या किचनवर नजर टाकतो आणि तिथे किचनच्या स्लॅबवर बसून मोबाईलमध्ये काहीतरी करायला लागतो. 15 मिनिटातच मयुरी तिचं आवरून घाईने बाहेर येते. अनय बाय, मी चालले. तुझ्यापुरता टिफिन करून घे आज. मी बाहेरच जेवणारे. काळजी घे. बाय. आणि किचनचा पसारा आवर लवकर. चालले मी. बाय. मयुरी तिची सँडल घालत बोलते आणि त्याच्या उत्तराची वाटही न पाहता निघून जाते. अनय तर तिला फक्त पाहत असतो. घरून निघून मयुरीला अर्धा तास झाला होता. आता ती एका खूप सुंदर गार्डन बाहेर उभी होती. ते गार्डन त्यांच्या शहरातल्या अगदी टोकाला होतं. ती आत गेली. ती गार्डनच्या एका बाजूला आली तर तिथे एक स्त्री एका बाकड्यावर तिला पाठमोरी बसलेली होती. मयुरीने तिला आवाज दिला, वेदा आंटी. तसेच त्या स्त्रीने वळून तिच्याकडे पाहिले आणि स्माईल केली. ती स्त्री म्हणजेच वेदा 40-45 वर्षाची वाटत होती. ती दिसायलाही खरंच सुंदर होती. तिने ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशनची साडी घातलेली होती. तुम्हाला खूप वेळ वाट पाहावी लागली का? ती जवळ जात बोलते. नाही, खूप नाही, बस अर्धा तास. ती स्त्री बोलते. सॉरी आंटी, एका मूर्खामुळे उशीर झाला. ती अनयचा पाऊट काढलेला चेहरा आठवत बोलते. पण तिला ते आठवून हसू येतं आणि तिला असं हसताना पाहून वेदाच्या चेहऱ्यावरही स्माईल येतं. इतर वेळीपेक्षा ह्यावेळी खूप खुश दिसतेस. याचं कारण अनय आहे का? हो ना? वेदा विचारते. म्हणजे आंटी, मला नाही समजलं. न कळून मयुरी विचारते. काही नाही, चल आपण निघायचं. हो, जाऊया. वेदा मयुरीचा हात धरून चालायला लागते आणि मयुरीही काहीच न बोलता गुपचूप त्यांच्यासोबत जाते. तू तुझ्या फास्टबद्दल अनयला सांगितलं? नाही अजून तरी. म्हणजे त्याला माझ्याबद्दलही माहीत नसेल. पण कधी ना कधी तर सांगावंच लागणार आहे. माहीत आहे, पण तरी असं वाटतंय अजून थोडा वेळ घ्यावा. ठीक आहे, जे तुला योग्य वाटेल. नंतर कुणीच काहीच बोलत नाही. बस चालत राहता. मयुरी गेली हे पाहताच अनयने आयुषला सांगून त्याच्या घरच्या स्टाफपैकी काही जणांना घेऊन यायला लावलं. काहीच वेळात त्यांच्या घरासमोर एक ब्लॅक कलरची कार आणि एक रेड स्पोर्ट्स कार येऊन थांबली. त्या ब्लॅक कारच्या सगळ्या विंडो ब्लॅक कलरच्याच होत्या, अशा की आत बसलेल्याला बाहेरचं आणि बाहेर बसलेल्याला आतलं काहीच दिसणार नाही. त्या ब्लॅक कारमधून 3 स्टाफ मेंबर आणि एक ड्रायव्हर बाहेर पडून अनयसमोर मान झुकून उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळत होतं की ते अनयला किती घाबरत आहे. तर रेड स्पोर्ट कारमधून आयुष बाहेर पडला. आयुष, त्यांना त्यांचं काम सांग. हां बाई, तुम्ही दोघं जण करण आणि जोसेफ किचन साफ करा आणि तू प्रकाश, तू हॉलमधील पसारा आवर जा. आता आत पटकन, तुमच्याकडे 1च तास आहे. आयुष बोलतो तसं पटकन सगळे आत जायला लागतात. आणि प्रत्येक वस्तू मला परत जिथल्या तिथे हवी आहे. अनय आत जाणाऱ्या स्टाफकडे एक नजर टाकत कडक आवाजात बोलतो. आणि अजून एक, तिथल्या दोन्ही बेडरूमच्या आसपासही जायचं नाही. येस सर. ती तिघं सोबतच बोलता आणि जवळजवळ पळतच आत निघून जाता. भाई, तुला जरा जास्तच घाबरता रे ते. जरा नीट बोलत जा रे त्यांच्याशी. ते जाऊ दे, मला सांग, कालच्या मीटिंगमध्ये काय झालं? हो, पण आपण आज जाऊन बोलूया. चल. अनय आणि आयुष हॉलमध्ये येतात. भाई, तुला आज ऑफिसला नाही जायचं? आयुष किचनमधला पसारा पाहत बोलतो. आणि हे काय? म्हणजे मान्य की किचनमध्ये पसारा होऊ शकतो, पण इतका? जरा अतिच नाही का झालं हे? आयुषच्या बोलण्यावर अनय काहीच बोलत नाही. तो बस आयुषने आणलेल्या फाईलमध्ये डोकं घालून बसून राहतो. बरं भाई, वहिनी कुठे आहे रे? नाही म्हणजे तू हा पसारा आवरायला घरून स्टाफ बोलावला म्हणून विचारलं. ती पसारा आवरावा लागेल म्हणून पळून गेली.
बाहेर काम आहे असंच बोलून अनय अजूनही फाईलमध्येच पाहत होता. तू खोटं बोलतोय ना, मला नाही खरं वाटत. आयुष तोंड वाकडं करत बोलतो. तुझा माझ्यापेक्षा जास्त विश्वास तिच्यावर आहे. फायनली अनय फाईलमधून डोकं बाहेर काढत बोलतो. अरे नाही रे भाई, पण वहिनी पळपुटी नाही आहे. ती प्रॉब्लेमला फेस करते म्हणून म्हटलं. बाकी माझ्या दादावर पूर्ण विश्वास आहे. इनफ, आय डोंट केअर अबाउट दिस. मी ही फाईल माझ्या जवळ ठेवतोय. मला ऑफिसला लेट होतोय. मी निघतो. अनय सोफ्यावरून उठत बोलतो. वाह, स्वतःच्या ऑफिसला कधीही जाणारी व्यक्ती दुसऱ्याच्या ऑफिसला वेळेवर जाते तेव्हा कसं वाटतं रे भाई? म्हणजे ती फिलिंग कशी आहे? तुला तर आता एक्सपिरियन्स पण आहे. आयुष त्याला चिडवत त्याच्यासमोर हात माईकसारखा धरत बोलतो. नो कमेंट्स प्लीज. जसं स्टार लोक रिपोर्ट्सच्या प्रश्नांना धुडकावून लावतात तसं अनय आयुषच्या प्रश्नाला धुडकावत त्याच्या रूमकडे जात बोलतो. भाई, आयुष मागून ओरडतो, पण अनयला काहीच फरक पडत नाही. सगळ्या सुखसोयींनी सुसज्ज असा तो एक 2 BHK फ्लॅट होता. तिथे हॉलमध्येच मयुरी एक सिंगल सोफ्यावर बसली होती. तोच वेदा आतल्या एका रूममधून आली. तिच्या हातात एक सुंदर कोरीव काम केलेली वीणा होती. मयुरी, हे बघ, ही मी तुझ्यासाठी तयार करून घेतलेली. बघ, तुला आवडते का? ती वीणा तिच्या हातात देत बोलता. वाव आंटी, ही खरंच खूप सुंदर आहे. सो ब्युटिफुल. आणि हिच्यावरील कोरीव काम तर त्याहूनही बेस्ट. इट्स टू गुड. हो ना, मला वाटलंच होतं तुला आवडेल म्हणून. अंजू म्हणालेली की तुला आवडणार नाही, पण मी ओळखते ना माझ्या लेकीला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलता. तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. मयुरी, तू आज माझ्यासाठी एक गाणं म्हणशील? तिला रिक्वेस्ट करत बोलता. तू नेहमी गाण्यात अंजूपेक्षा बेस्ट होती आणि हे तिनेही मान्य केलं होतं. तरीही तू गाणं सोडलंस याचंच मला वाईट वाटतं. मला वाटायचं की तुझं हे टॅलेंट जगासमोर आणावं, पण तू तर त्यांचं पुढचे शब्द तसेच सोडून देतात. आंटी, गाणं मी माझी आवड म्हणून जपत आले आहे आणि जपत राहील. राहिला प्रश्न जगासमोर येण्याचा, तर तुम्हाला माहीत आहे आई नेहमी म्हणायची मला, मयू, तू तुझी प्रत्येक आवड जोपास. तुला हवं ते कर. बस एक लक्षात ठेव, तू कधीच असं काहीच करणार नाही ज्याने तू लोकांच्या नजरेत येशील. ती असं का म्हणायची हे मला कधीच समजलं नाही, पण मी तिचं हे म्हणणं आजही जगते. या जगापासून 4 पावलं लांबच राहते. एवढे बोलून मयुरी शांत बसते. मी तुझ्या आईला कधी भेटले तर नाही, पण आजही तुझ्याकडे पाहून असं वाटतं की तुझी आई खरंच ग्रेट असणार. त्यांनी तुला खूप चांगलं घडवलं, तेही एकटी पालक असताना. आई खूप वेगळी होती. तिच्यासारख्या मला फक्त तुम्हीच भेटलात. तशाच हुशार, खंबीर, जबाबदार आणि प्रेमळही. बस, माझी प्रशंसा खूप झाली, पण याने माझं पोट नाही भरणार. मला तर आज तुझं गाणं ऐकायचंय. ऐकवतेस ना? हो आंटी, नक्कीच. चल मग आत बैठकीच्या खोलीत जाऊया. त्या दोघी त्याच खोलीत येतात जिथे आधी वेदा होती. ती खोली जुन्या भारतीय बैठकीसारखी होती. एका बाजूला मोठी गादी पसरवलेली होती. त्यावर एक पांढरी चादर अंथरलेली होती. त्याच्यासमोरच काही अंतर सोडून अजून एक तशीच गादी आणि चादर अंथरलेली होती, पण त्यावर वीणा वगैरे वाद्य ठेवायला एक ॲडजस्टेबल ठेवलेला होता. मयुरीने तिथे वीणा ठेवून ती नीट ॲडजस्ट केली आणि तिच्या जागेवर बसली. आंटी, कुठलं गाणं म्हणू? तुम्हीच सांगा ना. मी बरं, ठीक आहे. गाणं हो, ते माझं आवडतं गाणं म्हण, ते मीरेचं. ठीक आहे म्हणत मयुरी एकदा गळा साफ करते आणि डोळे मिटून वीणेची तार छेडते. मनमोहन काना विनंती करू दिन रेन, मनमोहन काना विनंती करू दिन रेन, राहत के मेरे नैन, राहत के मेरे नैन, अब तो दरस दे दो कुछ बिहारी मनवा है बेचैन, मनमोहन काना विनती करू दिन रेन, मनमोहन काना विनती करू दिन रेन, प्रेम की डोरी तुम संग जोड़ी हमसे तो नाही जाएगी तोड़ी, हे मुरलीधर कृष्ण मुरारी, हे मुरलीधर कृष्ण मुरारी.
तनिक नावे चैन राहत के मेरे नैन, राहत के मेरे नैन, अब तो दरस दे दो कुछ बिहारी मनवा है बेचैन, मनमोहन कान्हा विनती करू मैं दिन रेन, मनमोहन कान्हा विनती करू दिन रेन. मयुरी अगदी तल्लीन होऊन गात होती. तिच्या आवाजात योग्य जागी येणारे चढ उतार त्या गाण्याला अजूनच सुंदर बनवत होते. खरंच तिचा आवाज म्हणजे देवाने तिला दिलेली खूप सुंदर देणगी होती. वेदा देखील मन लावून तिचं गाणं ऐकत होती. गाणं संपलं तसं मयुरी एवढा वेळ बंद असलेले तिचे डोळे उघडते. खूप दिवसांनी गायल्याने तिचं मन अगदी हलकं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. मूड एकदम फ्रेश झाला होता. तिने समोर वेदाकडे पाहिलं तर ती अजूनही तिच्या गाण्यात हरवलेली होती. आंटी, वेदा आंटी. ती 2-3दा वेदाला आवाज देते तेव्हा कुठे वेदा जागेवर येते. हां बोल ना. तुम्हाला आवडलं का गाणं? आवडलं का? मयू, आज ही तुझ्या आवाजात तीच जादू आहे. मी तुझी आणि अंजूची कॉम्पिटिशन खूप मिस करते. थँक्स आंटी, पण इतकंही काही खास नव्हतं. असं तुला वाटतं, पण मला विचार ना की तुझा आवाज किती छान आहे. जर ही रूम साऊंड प्रूफ नसती तर नक्कीच आजूबाजूची लोक ही आवाज ऐकून इथे आली असती. आंटी, मला भूक लागली. मी सकाळी काहीच खाल्लं नव्हतं. ती विषय बदलत बोलते. अरे हो, मी विसरलेच. तुझ्यासाठी मी तुला आवडतो तसा बदामचा शिरा केला आहे. खरंच? हो खरंच. तू फ्रेश हो पटकन, मी तोपर्यंत शिरा गरम करते. इकडे आयुषच्या भरोशावर घर टाकून अनय ऑफिसला येतो. सवयीप्रमाणे त्याची नजर मयुरीच्या डेस्ककडे जाते तर तिची जागा आज रिकामीच असते. नाही म्हटलं तरी त्याचा मूड जरासा ऑफ होतो. तो गप्प त्याच्या केबिनमध्ये जाऊन त्याचं काम करायला लागतो. पण सारखं त्याच्या नजरेसमोर मयुरीचा चेहरा येत होता. सकाळचं दृश्य जसंच्या तसं त्याला पुन्हा पुन्हा दिसत होतं, ज्यामुळे त्याचं कामातही लक्ष लागत नव्हतं. शेवटी वैतागून त्याने कामाचं सगळं सामान तसंच ठेवलं. कुणाला भेटायला गेली असेल ही, की त्यासाठी दिवसभर सुट्टी घेतली? ते पण मला देखील सांगितलं नाही की कुणाला भेटायला चालली आहे. विचार करून करून त्याला त्याच्या डोक्याचा भुगा होईल असं वाटलं, म्हणून त्याने मयुरीच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेल्या बॉडीगार्डला कॉल केला. हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मॅडमची काय अपडेट? सर, त्या इकडे शहराबाहेर असलेल्या राधाकृष्ण सोसायटीत आल्या आहेत. तिथे त्या एका 40-45 वर्ष वय असलेल्या स्त्रीला भेटल्या आणि त्यांच्यासोबत त्यांच्या घरी गेल्या आहेत. ठीक आहे, लक्ष असू देत त्यांच्यावर. आणि हो, त्या लेडीजबद्दलच्या सगळ्या डिटेल्स मला हव्यात. ठीक आहे सर, मी सर्व चेक करून पाठवतो. गुड. अनय कॉल कट करतो. वाव, इट्स टू गुड आंटी. शिरा खरंच खूप छान झाला आहे. खरंच? हो मग. बरं आंटी, अंजली दीदी काय म्हणते? सध्या प्रोग्राम वगैरे चालू आहेत की नाही? आत्ताच मागच्या आठवड्यातच ती आणि समीर हैदराबादला गेले होते एका कार्यक्रमासाठी. उद्या येणार आहेत परत. मला तिलाही भेटायचं होतं. काही हरकत नाही, पुढच्या वेळी भेटता येईल. मयुरी शिरा खात बोलते. अरे हो, विसरलेस. तिने तुझ्यासाठी पुढच्या आठवड्यात तिच्या या शहरात होणाऱ्या कार्यक्रमाची 3 तिकीट्स ठेवलेत आणि मला आठवणीने तुला द्यायला लावले होते. थांब, मी आलेच. वेदा उठत बोलते. अरे आंटी, राहू देत, मी जाताना आठवणीने घेईल. नक्की? हो नक्की. ठीक आहे मग. बरं, अनय काय म्हणतोय? काही नाही, बस घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर चालू आहे. अगं हो, पण मी तुमच्या मॅरिड लाईफबद्दल बोलते. तो नीट वागतोय ना तुझ्याशी, का काही त्रास वगैरे? नाही आंटी, तसं काहीच नाही आहे. वेदाला पुरतं बोलूही न देता मयुरी बोलते. खरंच आंटी, तो तर उलट खूप चांगला आहे. घरातील सगळ्या कामात मला बरोबरीने मदत करतो. आता 2 दिवसांपूर्वी जेव्हा मी आजारी होते तेव्हा त्यानेच माझी काळजी घेतली होती. तो खरंच चांगला आहे. आता पण येताना त्याच्याकडून किचनमध्ये खूप पसारा झालेला होता, पण तो मला शब्दाने म्हणाला नाही की एवढं साफ करायला मदत कर म्हणून. आणि तसंही तुम्ही त्याची माहिती काढलीच होती की. मग त्यात तरी कुठे काही चुकीचं भेटलं तुम्हाला? तेही आहेच. बरं ठीक आहे, तू बस, मी 2च मिनिटात आले, म्हणत वेदा किचनमध्ये निघून जाते. तर मयुरी तिथेच मान हलवत शिरा खात बसते.
तोच तिचं लक्ष घड्याळाकडे जातं तर त्यांच्या ऑफिसचा लंच टाईम झाला होता. तिला अनयची आठवण झाली. घरातला पसारा आवरून याला टिफिन करण्यासाठी वेळ मिळाला असेल का? बिचारा उपाशी तर नाही राहणार ना? कॉल करू का त्याला, जेवला की नाही विचारायला? नाही नको. कसं वाटतं ते? कसं वाटणार आहे? मी बायकोच आहे ना त्याची. आणि बस काळजीपोटी त्याला इतकंच विचारायचं आहे की जेवला की नाही. हां बस. कम ऑन मयुरी, यू कॅन डू इट. तू करू शकती. ती स्वतःशीच बोलत तिचा मोबाईल हातात घेते, पण अजूनही करू का नको याच विचारात होती. शेवटी मन घट्ट करून तिने कॉल करायचं ठरवलंच आणि अनयचा नंबर डायल केला. अनयनं कॉल कट केला आणि पुन्हा त्याच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करायला लागला. पण ते त्याला जमत नव्हतं. आज का कुणास ठाऊक त्याचं मन थाऱ्यावर नव्हतं. ते सतत मयुरीकडे, तिच्या विचारांकडे धाव घेत होतं. म्हणून त्याने सगळं तसंच ठेवलं आणि त्याच्या जागेवरून उठत खिडकीजवळ जाऊन बाहेर पाहत बसला. थोडा वेळ जात नाही तोच त्याचा फोन वाजला. त्याला वाटलं त्या थोड्या वेळापूर्वी कॉल केलेल्या गार्डचा असेल, म्हणून त्याने न पाहताच कॉल उचलला. हां बोल, मिळाली का इन्फॉर्मेशन? तो त्याच्या नेहमीच्या कडक आवाजात बोलतो. इन्फॉर्मेशन? कसली इन्फॉर्मेशन? अनय. पलीकडून मयुरीचा आवाज येतो. अर्थात त्याचा आवाजच असा होता की तिच्या मनातच धडकी भरली आणि तिला वाटायला लागलं आपण उगाच कॉल केला. तिने स्वतःच्याच डोक्यात मारून घेतलं. तिचा आवाज ऐकून अनय पटकन मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहतो तर मयुरीचं नाव शो होत होतं. ओ सॉरी मयुरी, मला वाटलं दुसऱ्याच कुणाचा कॉल आहे म्हणून मी तसं म्हणालो. पण तू का कॉल केला? आता त्याचा आवाज पुन्हा नेहमी तिच्यासाठी असतो तसा नॉर्मल झाला. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.